चिकन मॉन्स्टर थाळी म्हणून मी नाव वाचलं याला. म्हणजे चिकन मॉन्स्टर थाळी म्हणजे काय विषय? ह्यातलं प्रत्येक चिकन तुम्हाला अनलिमिटेड मिळतं. म्हणजे माणूस खाऊन खाऊन दमल, पण हे देताना दमल नाही एवढं, म्हणजे जबरदस्त. ती जर अशी असेल तर मी फॅन झालो. म्हणजे एवढ्या भारी क्वालिटीची चव आहे याची. सांगलीतल्या बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत आपण भरपूर काय काय बघितलंय. अजून बघायचं आहे हो, थांबवलंय कुठं तवा. पण नॉनव्हेजचं पण जरा करूया म्हटलं चालू. लोकांची धावपळ हॉटेलकडे चालू झालेलं आहे. म्हटलं सांगलीतली नॉनव्हेजची हॉटेल आपण कव्हर करूया. त्यातल्या त्यात आज आपण जरा जयसिंगपूरच्या मार्गे चाललेलो, धामणी मार्गे. सांगली धामणी रोड जो आहे, आणि त्या धामणी रोडला जाताना मला आजची पंगत आमच्या संघात असं नावाचं एक हॉटेल दिसलं. त्या हॉटेलला स्पेशल थांबायचं कारण तुम्हाला सांगतो की माझ्या मागं तुम्ही बोर्ड बघत आजच्याला चिकन मॉन्स्टर थाळी म्हणून मी नाव वाचलं याला. म्हणजे चिकन मॉन्स्टर थाळी म्हणजे काय विषय? असलं काय तर नवीन नवीन आपण तुम्हाला दाखवत असतो. मला पण असलंच काय तर नवीन लागते. म्हटलं हेच बघूया. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण नॉनव्हेज बघणार आहे, त्यातल्या त्यात ही स्पेशल बघणार आहे. तुम्हाला आता ॲड्रेस सांगतो प्रॉपर. सांगली धामणी रोड जो आहे त्या धामणी रोडला उषाकॉल हॉस्पिटल इथून दिसतोय, तुम्हाला बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्या बरोबर पाठीमागल्या साईडला हे हॉटेल आहे धामणी रोडला. तुम्ही आला की तुम्हाला इथं हॉटेल दिसतेच. हॉटेलचं नाव पण भरपूर मी ऐकलेलं. ही चिकन मॉन्स्टर थाळी नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रकारचं चिकन येतंय किंवा त्याची चव कशी आहे ते आपण बघणार आहे. चला तर बघूया. दुपारच्या टायमात आपण हॉटेलला आलोय त्यामुळं 100% गर्दी कमी असणार आहे. आपल्याला कसं कामं करायची सवय आहे, त्यातल्या त्यात हे काम करून म्हटलं की इकडच्या बाजूला बहुतेक जनरल सेक्शन आहे, गच्चमध्ये मोठं आहे. आणि मला वाटतं ह्या साईडला फॅमिली सेक्शन आहे ना. इकडे फॅमिली सेक्शन आहे बघा. भरपूर सिटिंग मोठी आहे, म्हणजे काय विषयच नाही. हॉटेलचं नाव चर्चेतलं आहे. म्हणजे ह्या ज्या एरियामध्ये जेवढे हॉटेल आहेत ना त्यातले बऱ्यापैकी हॉटेलचे नाव आहे. त्यातलं एक फेमस हॉटेल आहे, त्यामुळे काय विषयच नाही. आपण सांगलीतले बऱ्यापैकी हॉटेल बघणारच आहे. त्यातले पहिलं किंवा दुसऱ्या नंबरचं हॉटेल हे म्हटलं चालेल नॉनव्हेजसाठी. अजून भरपूर हॉटेल दाखवायचे. किचनमध्ये आपण जाऊया आणि किचनमधली यंत्रणा बघूया. चला. किचनला आल्यानंतर आपल्याला दादा भेटले. तर नमस्कार दादा. नमस्ते. नाव आपलं? प्रकाश अनावरे. प्रकाश अनावरे. सगळं जेवण वगैरे तर तुम्हीच बनवते. ही चिकन मॉन्स्टर थाळी बघून आम्ही थांबलो. बाहेरचं बोर्ड बघितला आम्ही. नेमका विषय काय चिकन मॉन्स्टर थाळी? आम्हाला थोडक्यात बेसिक मध्ये सांगा की हे काय थाळीमध्ये काय काय विषय होते कसं? त्यामध्ये ही चिकन मॉन्स्टर थाळी अनलिमिटेड मिळणार. बरं. त्यामध्ये तुम्हाला चिकन सुक्क अनलिमिटेड मिळणार. बरं. चिकन सावजी करी अनलिमिटेड असणार आहे. सावजी करी मध्ये नागपुरी पद्धतीचा जो मसाला असतो सावजी, बर, तो बनवून हा रस्सा तयार केला जातो. सावजी चिकन करी मध्ये म्हणजे सेम असणार आहे. ते अनलिमिटेड सेम ह्या पद्धतीचा रस्सा आहे. या पद्धतीत सावजीचे मसाले वापरून दाखव जरा रस्सा दाखव. सावजी चिकन मी ऐकलेलं, पण सावजी करी रस्सा बरोबर. सावजी करी सावजी पद्धतीने बनवलेला, सावजी पद्धतीचा मसाला चिकन रस्सा. ओके. त्याला सावजी करी म्हटलं जातं. अरोमा खतरनाक, म्हणजे बाहेर यायला लागलाय. आणि बाकीच काय म्हटलं त्याच्यामध्ये? बाकी हा आपला अळणी उकड असते. अच्छा, अळणी उकड. यामध्ये डायरेक्ट चिकनचे जे उकड असते आपली ती वापरली जाते. बर बर बर. ह्याच्यामध्ये चिकन पण येते? चिकन पण असणार यामध्ये, ते सुद्धा अनलिमिटेड असणार आहे. बर बर. तिसरी गोष्ट हा पांढरा रस्सा पण आहे बघा थाळीमध्ये. थाळी आपण बघणारच आहे. म्हणजे तांबडा मिळतोय, चाळणी मिळतोय आणि पांढरा पण मिळतोय. त्यातल्या मला भारी काय वाटलं की हे सावजी चिकन रस्सा आणि हे चिकन उकड ही पण तुम्हाला थाळी मिळते. किंमत काय राहते थाळीची? 250 रुपयाला फक्त. ओके, 250. त्यामध्ये काय काय येते? त्यामध्ये चिकन सुक्का असणार आहे अनलिमिटेड. सावजी चिकन करी चिकन सुक्का अनलिमिटेड. किती खायला तेवढा आहे. नंतर सावजी चिकन करी अनलिमिटेड. नंतर अळणी चिकन उकड अनलिमिटेड असणार आहे. राईस अनलिमिटेड, रोटी अनलिमिटेड असणार आहे. फक्त 250 रुपये. फक्त 250 रुपये सगळं अनलिमिटेड मिळणार आहे तुम्हाला. फक्त 250 रुपये चिकन सुद्धा अनलिमिटेड. हे कायमस्वरूपी असतं आपल्या? कायमस्वरूपीची ऑफर चालू आहे. किती वर्ष झाले हॉटेलला? ते आपल्याला 3.5-4 वर्ष होत आली. तेव्हापासून ही चिकन अनलिमिटेडची सिस्टम चालूच आहे. आता चिकन मॉन्स्टर थाळी ही आपली आता एक वर्ष 7-8 महिने झाले. त्याच्यापूर्वी आपली सर्किट थाळी चालू होती. सर्किट थाळी? चिकन सर्किट, मटन सर्किट असं एक थाळी चालू होती. त्यामध्ये आम्ही 4 प्रकारचं चिकन थाळीमध्ये मटन असले तर 4 प्रकारचे मटन, अनलिमिटेड नान, त्यामध्ये तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अळणी रस्सा. माझा ही सर्किट थाळी चालू आहे का आपल्याकडे बंद आहे?
आता 1 तारखेपासून पुन्हा सुरू होते. आता आज आपण शूट करायला आलोय 23 जानेवारी पासून पुन्हा सुरू होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून. हां बरोबर. कधी योग आला तुम्हाला पण जर बघायचा व्हिडिओ कधी समजा योग आला तर आपण ती सर्किट थाळी काय ती पण दाखवूया. बरोबर. भारी विषय आहे, नाव पण डेंजरच आहे सर्किट आणि आता चालू आहे ती मॉन्स्टर थाळी. मॉन्स्टर थाळी तयार करताना आपण जे त्याच्यामध्ये आळणी चिकन येते त्याची आपण रेसिपी बघायला लावले. त्यामध्ये कांदा फ्राय करायला आले, ते काय आहे बटर, लसूण, फक्त लसूणची पेस्ट आहे, फक्त लसूण पेस्ट, आणि हे चिकन बॉईल केलेलं चिकन, थोडीशी हळद, चिकन सूप. प्रत्येकाची फ्राय मारायची पद्धत वेगवेगळी असते. त्यातलीच ही एक पद्धत तुम्हाला मी दाखवायला लावली. तुम्ही दुसऱ्या एखाद्या कुठल्या हॉटेलला जर तुम्हाला बघायला मिळालं तर तुम्हाला फ्राय मारायची किंवा ही चिकन सुक्क बनवायची पद्धत वेगळी दिसेल. ही सिम्पल बेसिक टेक्निक म्हणतात चालेल. आपलं आळणी चिकन तयार झाले, एकदम बेसिक. म्हणजे तुम्हाला असं मला वाटतंय खाताना आपण बघूया असते की जसं आपण घरात बनवतो त्या पद्धतीनं वाटायला आले मला. फक्त त्याला थोडासा तडका किंवा फ्राय मारले मान. हे घेतलं थोडंसं बटरचं प्रमाण जास्त आहे. त्यात कांदा, हे आता आपण काय बघायला लावलं चिकन सुक्क. ओके. बटरची जी क्वांटिटी आहे का नाही फ्राय मारायसाठी घेतलेली ती खतरनाक घेतल्या. त्यात हे लसूणची पेस्ट, चिकन पेस्ट टाकलेले आहेत. ही काय लाल मिरची, चिकन सूप, हे सेपरेट काढलेलं असते स्टॉक. चिकन सुक्क बघायला लावले आपण. काय मसाला. मग हे तुम्ही प्रत्येक वेळेला ज्यावेळेला ही थाळी तयार करून देता त्याला प्रत्येक वेळेला ही प्रोसेस राहते, म्हणजे एकदम क्वांटिटीमध्ये मारत असेल ना. हां बरोबर. नाही तर कसं आहे वेळ त्यामध्ये भरपूर जातोय. ह्या पेस्टमध्ये काय काय असते म्हणजे एकदम घरगुती मसाला. चव सुद्धा त्याची घरगुती पद्धती, घरगुती झाला बेसिक मसाला झाला. तिळ जिरं खोबरं, थोडंसं मटणाचा रस. अरे वा. टाकली कोथिंबीर. संध्याकाळच्या वेळेत जास्त करते. चिकन सुक्का आपलं तयार झालेला आहे. आणि सावजी चिकन आहे ते आपण डायरेक्टच लावतो काय. थाळीमध्ये आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्हेरिएशन बघितलेत, मोठ्या मोठ्या थाळ्या पण बघितल्या. त्यातलाच ह्यो मिनी प्रकार म्हणजे ही मॉन्स्टर थाळी. मला सांगतो या थाळीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच काय काय येते. अजून एकदा धन्यवाद. अजून एकदा मी तुम्हाला ह्यातलं प्रकार सांगतो. एकनी पुलाव येतोय ताटामध्ये, सावजी चिकन करी, रस्सा नाही सावजी चिकन करी जे थोडीशी घट्ट प्रकारमध्ये, हे चिकन सुक्का आणि हे चिकन आळणे जे घट्टमध्ये नाही, बेसिकली जसं घरामध्ये आपल्या बनवते आपण बॉईल करताना जसं येते त्या पद्धतीने दिसते. ह्या थाळीची किंमत फक्त आणि फक्त 250 रुपये आहे. आणि मला शॉक बसला खरं सांगतो, ही एवढी सगळी थाळी 250 रुपयाला आहेच. ती पण अनलिमिटेड आहेच. ह्याच्यामध्ये राईस तुम्हाला अनलिमिटेड, रोटी तुम्हाला अनलिमिटेड मिळतेच. ह्यातलं प्रत्येक चिकन तुम्हाला अनलिमिटेड मिळते. म्हणजे माणूस खाऊन खाऊन दमल पण हे देताना दमत नाही. एवढं म्हणजे जबरदस्त. मला टेस्ट बघायचं आहे की एवढ्या कमी किमतीमध्ये असणारी थाळीची टेस्ट कशी. सुरुवात मी करतो आळणीपासून. ह्यातला पीस पहिला बघूया म्हणजे त्याला फ्लेवर कसा आला कळते आपल्याला. हे खाल्ल्यानंतर असं वाटतंय नाही आम्ही बाहेर कुठेतरी पार्टी केलेल्या असत्या किंवा घरात आपण चिकन करतोय त्यात जे चिकन सारखं काढून खायचं, त्यातलं बॉईल केलेलं चिकन सारखं काढून खायचं. दॅट टाईप ऑफ इसेन्स त्याच्यामध्ये तो उतरलेला आहे. म्हणजे खाताना एवढं भारी वाटते, सिम्पल वाटते आणि तशी चव आहे त्या क्वालिटीची. हे साईडला ठेवतो. आणि ह्याची आपण सूपाची जी क्वालिटी आहे, ही जी सूप आहे एकदम घट्ट दिसणार बघा तुम्हाला, ठीक नाही. अरे वा. मस्त. म्हणजे प्युअर जे सूप असते, घट्टपणा जे सूपाला असते तसा घट्टपणा आहे. आता त्याच्यामध्ये त्याने भरपूर काय काय बटर वगैरे टाकलं.
म्हणजे घट्टमध्ये सूप पाहिजे. काय म्हणतात मी घट्ट का म्हणतोय की तेवढ्या चिकनचं त्याच्यामध्ये स्टॉक पाहिजे, त्यावेळेला ते सूप तसं होते. त्या पद्धती सूप आहे, म्हणजे चवीला खतरनाक आहे. इकडं चिकन सुक्कच आहे, पण नव्यानंच हे मिळणार, म्हणजे पहिल्यांदाच खायला लागले मी चिकन सावजी करी. बऱ्यापैकी नागपूर साईडला जो मसाला आहे, दौरा आपलं चालू झालं की त्याच्यामध्ये आपण ते सावजी चिकनचा नेमका काय प्रकार आहे ते आपण त्याच्यामध्ये घेणारच आहे. पण आज इथं हे सांगलीमध्ये मिळणार सावजी चिकन करी बघा, हे घट्ट दिसतंय बघा एकदम, आणि याच्यामध्ये चिकन पीस पण आहेत. करी म्हटलं की जरा घट्ट टाईपचा प्रकार येतोय. बघूया आपण. दिल छुल्या भाई, म्हणजे त्या टाईपचं हे रस्सा आहे. घट्ट जरी असला, वा, नेमका काय मसाला घातलाय आता त्यांनी म्हणले सावजीचा मसाला आहे. आणि त्या सावजीची चव जी आहे म्हणजे नागपूरमध्ये जी मिळते ती जर अशी असेल तर मी फॅन झालो. म्हणजे एवढ्या भारी क्वालिटीची चव आहे जे. फक्त ह्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, ज्या लोकांना पातळ रस्सा पाहिजे सवय आहे, जशी की मला असं मसालेदार रस्सा आवडत नाहीत, पण ह्याची जी चव आहे एक नंबर आहे. त्यामुळं हे मला आवडलं. पण जर मी कंटिन्यू प्यायचं म्हटलं तर नाही, आपल्याला ते जमणार नाही, कारण आम्ही रस्सा उचलून पिणारे माणसं आहे. पण तेवढंच खायचं म्हटलं तर हे एक नंबर आहे, विषय टॉप आहे. चिकन सुक्क बेसिक मसाला ॲड केला त्याच्यामध्ये, ज्यात तीळ जिरं खोबऱ्या जो मसाला त्यांनी तयार केला होता त्याचा परफेक्ट फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला मस्त आहे. म्हणजे 250 रुपयामध्ये अशी क्वालिटी मिळू शकत नाही तुम्हाला. ह्या भागामध्ये अजून भरपूर फेमस हॉटेल आहेत, त्यातलं एक फेमस हॉटेल आहे. आणि हा एकनी पुलाव आपण जरा थोडासा घेऊन बघा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिकन भेटते बघा. हो का, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिकन भेटते. एवढं चिकन देऊन सुद्धा ह्यात तुम्हाला चिकन येते. ह्याचा फ्लेवर आपण म्हणजे कशी चव आहे बघूया. कोरडा खाया पहिला, मला वाटत नाही कोरडा आपल्याला जमले. आळणीचं सूप ज्यामध्ये टाकलेलं, जसा इंद्रायणीचा राईस असतोय, इंद्रायणीचा गिचका राईस नाही हो, पण त्या आळणी राईसमध्ये जो फ्लेवर येते तसा फ्लेवर आहे. एकनी पुलाव नाव आहे आणि हे तुम्हाला कायम्यात खायला मिळून जाते. ओव्हरऑल थाळीचं जर म्हणला तर आवडली आपल्याला थाळी. आणि ह्यातली बेस्ट मला जी आवडलेली गोष्ट आहे ही सावजी चिकन करी. खतरनाक. म्हणजे ह्यासाठी जर तुम्ही नुसतं आला ना तरी चालते, पण बेस्ट आणि बेस्ट. माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर ज्यांना पातळ रस्सा प्यायची सवय आहे त्यांच्यासाठी हे रश्शाच ठिकाण तर 100% नाही. हां, पण तुम्हाला काहीतरी करी टाईपमध्ये खायचं आहे, तुम्हाला थाळीमध्ये भरपूर क्वांटिटी पाहिजे, त्यामध्ये क्वालिटीसुद्धा आहे, तर अशा टाईपच्या लोकांसाठी ही थाळी जबरदस्त आहे. अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही किती पण खावा. 250 रुपये फक्त किंमत आहे थाळीची. आणि थाळीचं नाव आहे मॉन्स्टर थाळी, म्हणजे मॉन्स्टर झाले पाहिजेत. पण क्वालिटी वाईज म्हटलं तर थाळी एक नंबर आहे. तुम्ही येऊ शकताय. सांगली धामणी रोडला हे हॉटेल आहे, आजची पंगत आमच्या संगत. इथं थांबून तुम्ही इथली जेवणाची क्वालिटी जी आहे ती बघू शकताय. क्वालिटी जेवण आहे. 4 वर्ष झाली तिथल्या हॉटेलला, येऊन 100% ट्राय करू शकताय. सांगलीतली भरपूर आपण हॉटेल किंवा जी नॉनव्हेजची ठिकाणं आहेत किंवा स्ट्रीट फूड आहे ते कवर करायला चालू केलेलं आहे. ते आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती पडतच राहील. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला पाहिजे, लाईक करायला पाहिजे, तेव्हा आपला व्हिडिओ तुमच्या पुढे येत राहणार. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.